आज सकाळपासून महिलांना पैसे वाटप झालेच पाहिजेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 16 डिसेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आत्ता महिलांना पैसे वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आज पैसे वाटपचा पहिला दिवस असणार आहे. कोणत्या बँका असणार आणि कोणते जिल्हे तसेच कोणत्या निवडक महिलांना हे पैसे त्यांच्या खात्यावर डायरेक्ट जमा होणार आहेत. इतर मागील राहिलेले हप्ते असतील किंवा येणारा 6.5 हप्ता असेल, कशा पद्धतीने आणि कोणत्या महिलांच्या खात्यावर जमा होणार याच्याविषयी संपूर्ण अपडेट आपण आज तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज दिनांक आहे 16 डिसेंबर 2024, वार सोमवार आहे आज, कारण की आज काल रविवारी बँका बंद असल्यामुळे आज सोमवारचा वाटप होण्याचा पहिला दिवस असेल. तुम्ही इतर न्यूजच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर चॅनलच्या माध्यमातून ही बातमी पाहिली असेलही की महिलांना 2 ते 3 दिवसात पैसे वाटप होण्यास सुरुवात होणार होती. तर त्यातील आता आज पहिला दिवस असणार आहे सोमवार आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट असणार आहे. आज सकाळपासून म्हणजे किती वाजल्यापासून? 8 वाजल्यापासून पैसे महिलांच्या खात्यावर वाटण्यास सुरुवात झालेली आहे. कमेंटमध्ये देखील तुम्ही पाहू शकता की काही महिलांना पैसे सुद्धा भेटलेले आहेत. आणि आता हे कोणत्या महिलांना भेटले आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आहेत, तर त्यातील अतिशय नवीन यादी आपल्याकडे समोर आलेली आहे. त्यामध्ये आज 16 डिसेंबर 2024 18 जिल्हे पहिल्या यादीत किंवा पहिल्या दिवशी असणार आहेत आणि या पहिल्या दिवशीच्या 18 जिल्ह्यांची नावे देखील आपण लगेच जाणून घेणार आहोत. आणि या 18 जिल्ह्यामध्ये आज पैसे येणारच आहेत. मग ते मागील राहिलेले हप्ते असतील, म्हणजे थकबाकी असेल किंवा येणारा 6.5 हप्ता असेल, 4200 रुपये किंवा 2100 अधिक 2100 रुपयाचा हप्ता असेल, तो आज तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. त्याच्याविषयीची माहिती आपण लगेच जाणून घेऊया. आतापर्यंतचे बहिणींचे थकीत राहिलेले हप्ते होते त्यांचे पैसे येण्यास सुरुवात झालेले आहे, कारण की भरपूर महिलांच्या कमेंट देखील आपण दररोज वाचत असतो. त्यामध्ये आपल्याला हे कळाले होते की काही महिलांना 1 रुपया सुद्धा आला नव्हता किंवा काही महिलांना फक्त 1,500 आले, काही महिलांना 3,500 आले किंवा काही महिलांना फक्त 4,500 आले. तर अशा सर्व महिलांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत आपण. मित्रांनो, आज पैसे तुमच्या खात्यावर डायरेक्ट DBTच्या माध्यमातून इतर मागील राहिलेले हप्ते अधिक 6.5 हप्ता अशा पद्धतीने पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. मित्रांनो, ही अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन येत असतो, त्यामुळे व्हिडिओला चालू झाल्यामध्ये एक लाईक तर तुम्हाला करायलाच पाहिजे. आणि पुढे तर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. आता पैसे सरसकट वाटले जाणार आहेत, कारण की बहिणींनी मतदान देखील सरसकटच केले होते. त्यामुळे आता काही देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, तर त्यांनी काही निकष ठरवले होते, परंतु आता ते सर्व निकष बाद करण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी फक्त 1 ते 2च गोष्टी ठेवण्यात आलेल्या आहेत की त्या 2 गोष्टी जर तुमची ओके असाल तर तुम्हाला पैसे 100% भेटणारच आहेत. आता पैसे पाहण्याची वाट संपलेली आहे, आता फक्त पैसे उचलण्याची वेळ झालेली आहे अशा पद्धती देखील आपण म्हणू शकतो, कारण की आतापर्यंत महिलांनी प्रचंड वाट पाहिलेली आहे किंवा आतुरतेने वाट पाहिलेली आहे. आणि आता 1,500 नाही तर 2100 रुपये हे तुमचे फिक्स झालेले आहेत. म्हणजे आता निवडणूक झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदे साहेबांनी तर सांगितले होते की आम्ही महिलांना जर आम्ही आलो तर 2100 रुपये महिना करणार आणि त्यांनी तो केला सुद्धा आहे, त्यात काही वाद नाही. आता 2100 अधिक 2100 म्हणजे 6.5 हप्ता 2 महिन्याचे पैसे तुम्हाला भेटून जाणार आहेत. 4200 रुपये जे आहे ते तुम्हाला एकत्रितरित्या भेटणार आहेत. आता कोणत्या महिलांना भेटणार, तर हे पहा, ज्या महिलांना याच्या अगोदर कमी पैसे आले होते किंवा 1 रुपया सुद्धा आला नव्हता, तर अशा सर्व महिलांना पैसे वाटप करण्यात येणार आहेत. परंतु यामध्ये यांनी एक अट ठेवलेली आहे. ती अट म्हणजे काय आहे, तर ती अट अशी आहे, जर तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तर मग मात्र इथून पुढे येणारे हप्ते असतील ते तुमचे बंद होणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, किंवा इथून पुढे येणारे हप्ते तुम्हाला भेटणारच नाहीत, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आता ते 18 जिल्हे कोणते आहेत किंवा निवडक जिल्हे कोणते आहेत की त्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत आणि त्यांची यादी देखील आपण आपल्याकडे आलेली आहे. आता ही यादी कुठून आली, तर हे अतिशय विश्वासार्ह वेबसाईटवरून ही यादी आपण प्राप्त केलेली आहे. आम्हाला वेबसाईटचे नाव आम्ही सांगू शकत नाहीत, परंतु हो, यादी तुम्हाला मी नक्की 100% लगेच सांगू टाकतो, त्यात काहीच अडचण नाही. तर हे पहा, यादीमध्ये पहिला जिल्हा आहे मित्रांनो आता रायगड जिल्ह्यामध्ये पहिली यादी किंवा पहिली यादीमध्ये पहिल्या 18 जिल्ह्यामध्ये रायगडचे नाव सगळ्यात टॉपवर आलेले आहे, कारण की वचनपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम हा रायगड येथे पार पडलेला होता. 2रा किंवा 3रा वचनपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी जवळपास 70 ते 75% महिला ज्या ते राहिलेल्या आहेत आणि त्या महिलांना पैसे भेटले नाही. त्यामुळे पहिली वाटप रायगडपासून सुरू होणार आहे. त्याच्यानंतर आहे पुणे, त्याच्यानंतर सातारा, सांगली, रत्नागिरी, मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्याच्यानंतर ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, धुळे आणि त्याच्यानंतर खाली सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर अशा पद्धतीचे जिल्हे आहेत की या जिल्ह्यामध्ये
फर्स्ट म्हणजे आजच्या दिवशी आज सकाळपासून ह्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू होत आहे आणि काही महिलांना पडले सुद्धा असतील. तुम्ही एकदा म्हणजे बँक खाते चेक करून घ्यायचे आहे. आता इतर राहिलेल्या महिला विचारतील सर छत्रपती संभाजीनगरचं काय किंवा जालन्याचं काय किंवा परभणी बीड असतील तर या जिल्ह्यामध्ये पैसे कशामुळे आले नाहीत किंवा या जिल्ह्यामध्ये पैसे कधी येणार. तर हे पहा दुसऱ्या दिवशीची यादी देखील तुम्हाला मी लगेच देऊन टाकणार आहे बोनसमध्ये. तर हे पहा जर हे एवढे जिल्हे जे आहेत आपण सर्कल केलेले आहे या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे येणार आहेत. उद्या मंगळवार आहे आणि उद्या देखील सकाळपासूनच पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. त्यामध्ये काहीच कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. आणि त्याच्यानंतर तिसरा दिवस असणार आहे मित्रांनो यवतमाळ असेल, वर्धा असेल, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली तर या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी पैसे येणार आहेत. ही पहा स्टेप बाय स्टेप जिल्हे जे आहेत यांनी निवडलेले आहेत आणि इकडचे जिल्हे अगोदर का निवडले तर त्याचे एक महत्त्वपूर्ण कारण आहे. या ठिकाणी भरपूर महिला ज्या आहेत त्या लाभापासून वंचित राहिल्या होत्या. या कारणास्तव त्यांनी इकडच्या साईडचे जिल्हे जे आहेत ते एवढे निवडलेले आहेत आणि त्यामुळे ते निवडणे योग्य देखील आहे. कारण की महिला त्या जिल्ह्यातील आतुरतेने वाट पाहत होत्या. जवळपास काही महिलांना 7,500 रुपये सुद्धा भेटलेले असतीलच आणि ते भेटले ते चांगली गोष्ट झाली. परंतु यामध्ये अशा देखील काही महिला ज्यांना फक्त 1,500 रुपये आले किंवा काही महिलांना तर एवढं खराब आहे की फक्त 1 रुपया सुद्धा त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. कशामुळे झाले नाही तर त्याचे 2 ते 3 महत्त्वपूर्ण कारणे आहेत. ते देखील आपण लगेच स्पष्ट करून घेऊया तुमच्यासाठी. हे पहा 2 कारणे महत्त्वपूर्ण कोणती की त्या 2 कारणामुळे तुमच्या खात्यावर पैसे आले नाहीत. तर याच्यामध्ये पहिले कारण असे असणार आहे ते म्हणजे तुम्ही ज्या बँकेत खाते उघडले आहे ती बँक ऑनलाईन जास्त किंवा कामे करत नाही किंवा थोडक्यात काय तर तुमचे आधार कार्ड त्या बँकेला व्यवस्थित लिंक झाले नाही आणि लिंक न झाल्यामुळे देखील पैसे पडण्यास उशीर झालेला आहे. आता पहा जर बँकेचे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला एक सोपा उपाय सांगतो. तुम्ही सोपं साधं इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत जाऊन तुम्ही खाते उघडू शकता आणि खाते उघडल्याच्या नंतर जर आधार कार्डला ते डायरेक्ट ऑटोमॅटिक लिंक होऊन येते. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण किंवा दिरंगाई होत नाही. डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यावर जमा होऊन जातात. आता यामध्ये दुसरा प्रॉब्लेम होता तो म्हणजे काय तर महिलांनी खाते उघडले, फॉर्म भरले, फॉर्म देखील अप्रूव्ह झाले, सर्व गोष्टी ओके झाल्या. परंतु एक अडचण त्यांना आलेली आहे ती म्हणजे त्या महिला इतर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असल्यामुळे देखील त्यांचे फॉर्म जे आहे ते छाननीमध्ये पडले होते आणि छाननी झाल्याच्या नंतर असे समोर आले निदर्शनास जर आले की या महिला 2 योजनेचा लाभ घेत आहेत तर अशा महिलांचे देखील फॉर्म त्यांनी रद्द केलेले आहेत किंवा त्यांना पैसे वाटप केलेले नाहीत. ही देखील गोष्ट किंवा बाब आपल्या समोर याच्या अगोदरही आलेली आहे आणि आताही आलेली आहे. त्यामुळे तुम्ही हे 2 गोष्टी जर केलेल्या असतील आणि तुमच्या आधार कार्ड बँकेला लिंक असेल, सर्व गोष्टी ओके असेल, फॉर्म अप्रूव्ह असेल मेन म्हणजे आणि तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर आज तुम्हाला पैसे पाठवले जाणार आहेत. परंतु त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करायलाच पाहिजे कारण ही माहिती आपण यूट्यूबर्स नाही तर सर्व प्रसारमाध्यमांची सर्वात अगोदर ही माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. आणि आता सरकारचा दणदणीत विजय तर झालेलाच आहे आणि फायनली अन्नपूर्णा योजना असेल तर ते अन्नपूर्णा योजनेचे देखील लाभ वितरित होण्यास सुरुवात देखील होणार आहे. आणि हा लाभ जो आहे तो कशा पद्धतीने वितरित होणार आहे तर हे पहा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. अन्नपूर्णा महिला विकास अन्नपूर्णा योजना ही अशी योजना होती त्या योजनेच्या अंतर्गत महिलांना 3 गॅस सिलेंडर जे आहे ते मोफत दिले जात होते. मोफत म्हणजे कुठल्याही प्रकारचा शुल्क न घेता किंवा पैसे न घेता त्यांच्या खात्यावर ते डायरेक्ट त्याचे पैसे किंवा म्हणा किंवा सबसिडी म्हणा किंवा बोनस म्हणा तर ते डायरेक्ट त्यांच्या महिलांच्या खात्यावर जमा केला जात होता. आणि यामध्ये आता 3 गॅस सिलेंडर तर भेटणारच आहेत आणि हे काही महिलांना तर भेटले सुद्धा आहेत. परंतु हे जर नसतील भेटले तर तुम्हाला काय करायचे एक्झॅक्ट माहिती सांगतो मित्रांनो. तर तुम्हाला त्यासाठी फक्त एकच काम करायचे आहे. जर तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तर तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जायचे आहे, गॅस बुकिंग करायचं आहे आणि गॅस भरून घ्यायचा आहे. आता सध्या एक सिलेंडर जरी 850 रुपयाला असेल तर ते 850 रुपयाप्रमाणे 3 महिन्याचे, पहिल्या महिन्याचे, दुसऱ्या आणि तिसऱ्या अशा 3 महिन्याचे पैसे जे ते एकत्रितरित्या म्हणा किंवा स्टेप बाय स्टेप तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. जे की तुम्ही तुमच्या अकाउंटला जाऊन डायरेक्ट पासबुकचे आपण प्रिंट काढल्याच्यानंतर किंवा पासबुकची एंट्री केल्याच्यानंतर तुम्हाला लगेच समजून जाईल की आपल्या खात्यावर पैसे पडले आहेत की नाही ते तुम्ही जाणून घेऊ शकता. आता काही महिलांची अडचण होती सर आमच्या नावावर उज्ज्वला गॅस कनेक्शन आहे मग आम्हाला सबसिडी भेटेल का तर हे पहा तुम्हाला देखील सबसिडी म्हणा किंवा बोनस म्हणा तर तो भेटणारच आहे. त्यामध्ये अडचण नाही. परंतु फक्त विषय काय होणार आहे जर यांना 2,500 रुपये भेटले उज्ज्वला गॅस कनेक्शनवाल्यांना तर तुम्हाला किती तर 415 रुपये प्रति सिलेंडर म्हणजे जवळपास 1,400 रुपये तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात. जर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन नसेल तर मग मात्र तुम्हाला 1,400 रुपये भेटणार आहेत. फक्त तुम्हाला बुकिंग करून गॅस भरायचा आहे आणि बुकिंग करून गॅस भरल्याच्यानंतर तुमच्या खात्यावर सबसिडी ही डायरेक्ट जमा केली जाणार. कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरायची गरज
गरज नाही किंवा काही करण्याची गरज नाही. हे पैसे डायरेक्ट तुमच्यासाठी डेबिट माध्यमाद्वारे तुमच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. आता लवकरच सिलाई मशीन देखील अर्ज सुटणार आहेत. आता हे सिलाई मशीनचे अर्ज नेमकं कधी सुटणार, कशा पद्धतीने सुटणार, कोणत्या महिलांसाठी सिलाई मशीन असणार, तर हे पहा, ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे आणि कमीत कमी 1 हप्ता जर उचलला असेल तर मग मात्र टेन्शन नाही. डायरेक्ट ही सिलाई मशीन तुमच्या घरी तुम्हाला पोहोच केली जाणार किंवा म्हणा याची सबसिडी तुम्हाला दिली जाणार, ती म्हणजे 15,000 रुपये, जे की काही महिलांना अजूनपर्यंत भेटलेले नाहीत. परंतु हे पहा, येणाऱ्या काळात याचे अर्ज, नवीन अर्ज चालू होणार आहे. जुने अर्ज जे आहे ते निष्कर्षित झालेले आहे किंवा जुन्या अर्जामुळे महिलांना 1 रुपया सुद्धा भेटला नाही जुन्या अर्जाचा, तर त्यामुळे आता नवीन अर्ज सुरू होणार आहेत आणि लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गतच हे अर्ज भरले जाणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा आणि रोज व्हिडिओ आले की पाहत जा. काय विषय होतो, व्हिडिओ आल्याच्या नंतर आपण माहिती तर ते सांगतो, परंतु काही महिला त्यात पाहत नाहीत माहिती संपूर्ण, आणि माहिती पूर्ण न पाहिल्यामुळे अडचण येते की पैसे पडले की नाही किंवा फॉर्म कधी सुटले, तर ते कशा पद्धतीने भरायची, याची अडचण, कुठल्याही अडचण न येण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या काही अडचणी असतील तर आपल्याला कमेंटमध्ये तुम्ही सर्व तुमच्या अडचणी सांगू शकता, जेणेकरून त्या अडचणीवर आपण नक्कीच समाधान शोधत असतो आणि संपूर्ण माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. धन्यवाद.